नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या विविध संकल्पना आहेत त्या संकल्पना पाहण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धती सविस्तर पाहणार आहोत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ज्या अडचणी येतात किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना त्या देशाला सामोरं जावं लागतं त्या अडचणीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. ठीक आहे. तर देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने प्रत्येक राष्ट्राला आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे करावे लागते. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे बिनचूक असे मापन करणे तसे फार अवघड असते, कारण निरनिराळ्या क्षेत्राकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे आपणास काय करावं लागतं, गोळाबेरीज करावी लागते. परंतु अशी विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध होत नाही. असे असले तरी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या विविध पद्धती सांगितलेल्या आहे. त्या पद्धती आपण एक एक करून आज इथे पाहणार आहोत. सगळ्यात पहिली पद्धत आपल्याला सांगता येईल ती म्हणजे उत्पादन पद्धती, त्यालाच आपण म्हणतो प्रोडक्शन मेथड. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू व सेवांच्या उत्पादनाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया निरंतर आणि सातत्याने चालू असते. ज्या देशात वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाबाबत विश्वसनीय आकडेवारी असते, म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा त्या देशामध्ये निर्माण होत आहे, उत्पादित होत आहे, त्याची जर अचूक अशी आकडेवारी जर त्या देशाकडे उपलब्ध असेल तर त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न ठरवण्याकरता ही उत्पादन पद्धती या पद्धतीचा वापर करणे हे योग्य होते. ठीक आहे. तर या पद्धतीनुसार काय केलं जातं, तर या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते की किती वस्तू आणि सेवांचं उत्पादन आपल्या देशामध्ये होतं आहे. आता विशिष्ट कालखंडात निर्माण गेलेल्या सर्व वस्तू व सेवा म्हणजेच त्या कालखंडातील उत्पादन विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन या पद्धतीनुसार केले जाते. आता हे मापन पैशात केले जात असल्याने सर्वप्रथम वस्तू आणि सेवांचा काय केलं जातात, तर किमती शोधून काढल्या जातात. वस्तू आणि सेवांच्या किमतीची बेरीज केल्यानंतर जो आकडा मिळतो त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये उत्पादनाच्या साधनांची सतत झीज होत असते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून ही झीज वजा केल्यानंतर आपल्याला त्या देशाच्या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा पण मिळतो. म्हणजे थोडक्यात काय की उत्पादन पद्धतीमध्ये काय केलं जातं, तर देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन विचारात घेऊन राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. ठीक आहे. पुढची पद्धत आहे ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची दुसरी पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धती, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इन्कम मेथड. ठीक आहे. आता अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रात उत्पादनाचे कार्य चालते हे खरे जरी असले, परंतु जर आपल्याच देशाचा आपण जर विचार केला म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशात प्रत्येक क्षेत्र हे संघटित नाही आहे, बरोबर आहे. तर असंघटित क्षेत्रातही उत्पादन केले जाते, परंतु त्या उत्पादनासंबंधीची आकडेवारी मात्र उपलब्ध होत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये उत्पादन पद्धतीचा जर अवलंब केल्यास देशाचे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्न अचूकपणे ठरवता येत नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये म्हणजे विकसनशील राष्ट्रांसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची जर मोजदाद करण्यासाठी उत्पादन पद्धतीपेक्षा उत्पन्न पद्धतीचा वापर करणं जास्त योग्य ठरतं. आता उत्पन्न पद्धती म्हणजे काय, तर उत्पादनाच्या कार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकांना त्यांच्या कार्याचा मोबदला मिळत असतो. ठीक आहे. आपल्या अर्थशास्त्राच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे की आपले जे उत्पादन घटक आहे ते उत्पादन घटक कोणकोणते आहे, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता भूमीच्या मालकाला काय मिळतो मोबदला, तर खंड मिळतो, श्रमिकांना वेतन मिळतं, भांडवलदारास व्याज मिळतं आणि संयोजकाला काय मिळतो, नफा मिळतो. या सर्व मोबदल्यांची म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाची जर बेरीज केली तर आपल्याला आपलं राष्ट्रीय उत्पन्न सहजरित्या मिळते. म्हणून या पद्धतीनुसार देशातील व्यक्ती आणि संस्था
यांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची जर बेरीज केली तरी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा काय करतो, निश्चित केला जाऊ शकतो. ठीक आहे. मग या उत्पन्न पद्धतीचं जर सूत्र काढायचं ठरलं, या पद्धतीनुसार जर राष्ट्रीय उत्पन्न जर मोजलं तर त्याचं सूत्र आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा. ठीक आहे. ही झाली एक पद्धत. पुढची पद्धत आपल्याला अशी सांगता येईल ती म्हणजे खर्च पद्धती, एक्सपेंडिचर मेथड. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर या पद्धतीत राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी समाजाने केलेल्या एकूण खर्चाचा विचार केला जातो. म्हणजे समाजाचा एकूण खर्च हा नेहमी एकूण उत्पन्नाबरोबर असतो. म्हणून अंतिम वस्तू आणि सेवा यांच्यावर केल्या जाणाऱ्या एकूण खर्चाची जर बेरीज केली तरीही आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न काढता येते. मग समाजाने विशिष्ट काळात, म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया एका वर्षाच्या कालखंडात अंतिम वस्तू व सेवा विकत घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या एकूण खर्चाची जर बेरीज केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळू शकते. ठीक आहे. आता समाज हा कोणकोणत्या घटकांचा बनलेला आहे तर समाजामध्ये उपभोक्ता पण आहे, समाजामध्ये उत्पादक पण आहे आणि समाजामध्ये सरकार पण आहे. या तिन्ही घटकांकडून आपल्या उपभोग्य आणि भांडवली वस्तूवर जो खर्च केला जातो त्या खर्चाची जर बेरीज केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळते. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या आपण 3 पद्धती इथं पाहिलेल्या आहे. सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे काय की उत्पादन पद्धती. ह्या उत्पादन पद्धतीमध्ये काय केलं जातं की देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालेलं आहे त्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. दुसरी पद्धती म्हणजे उत्पन्न पद्धती. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर या पद्धतीमध्ये जे उत्पादन कार्यामध्ये जे सहभागी झालेले जे उत्पादन घटक आहे त्या उत्पादन घटकांना जो मोबदला मिळतो त्या मोबदल्याची जर बेरीज केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न हे मिळते. म्हणजे थोडक्यात काय की देशातील व्यक्ती आणि संस्था यांना मिळणाऱ्या ज्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करूनसुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न काढता येते. आणि शेवटची पद्धती ती म्हणजे कोणती, खर्च पद्धतीत. ह्या खर्च पद्धतीमध्ये काय केलं जातं तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी समाजाने केलेल्या एकूण खर्चाचा विचार केला जातो. ठीक आहे. आता यानंतर बघा राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाच्या आपण पद्धती पाहिल्या त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापनही केलं जातं. परंतु राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना खूप अडचणींना देशाला सामोरं जावं लागतं. मग त्या अडचणी कोणत्या तर त्या अडचणी आपण आता इथे एक एक करून पाहूया. बघा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो हे आपण पाहिलं. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन बिनचूकपणे होईलच असे नाही तर ते कठीण होऊन जाते. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी आपण काय केल्या 2 प्रकारामध्ये किंवा 2 भागामध्ये आपण त्या विभागलेल्या आहे. सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे कोणता, तात्विक अडचणी किंवा त्याला आपण संकल्पनात्मक अडचणी असेही म्हणू शकतो. आता या प्रकारातील ज्या अडचणी ह्या जगातल्या सर्वच देशांच्या बाबतीत उद्भवतात. ठीक आहे. म्हणजे ह्या अडचणी जगातल्या सगळ्याच देशांना ह्या अडचणींना सगळेच देशातील म्हणजे जगातील सगळेच देश ह्या अडचणींना सामोरे जातात. तर पहिली अडचण आपल्याला अशी सांगता येईल ती म्हणजे काय, सेवांचा समावेश. म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये सेवांचा समावेश केला जातो. आता या सेवा पैशाद्वारे खरेदी केल्या जातात. परंतु कोणत्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजाव्यात हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो. ठीक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं ठरलं तर गृहिणीची सेवा किंवा डॉक्टरने स्वतःच्या कुटुंबासाठी केलेली सेवा या सेवांचा समावेश आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात करायचा की नाही याबाबत मात्र अडचणी निर्माण होतात. म्हणजे ज्या सेवांच्या केल्याच्या बदल्यात मोबदला मिळतो त्याच सेवा आपण जनरली राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजतो. पण ज्या सेवांच्या बदल्यात तुम्हाला मोबदला मिळत नाही मग त्या सेवांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करायचा काही नाही हा प्रश्न इथे निर्माण होतो. त्यामुळे ही पण एक अडचण आपल्याला सांगता येईल. दुसरी म्हणजे काय की वास्तव उत्पन्नाचे मापन. म्हणजे काही वेळा वास्तव उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी निर्माण होतात. या अडचणी किमतीतील चढ उतारामुळे निर्माण होत असतात जनरली.
म्हणजे एखादे वर्ष पायाभूत मानून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन जर करण्याचा प्रयत्न केल्यास नवीन वर्षात नवीन वस्तू उदयास आलेल्या असतात, तर मूळ वर्षातील वस्तू ह्या नष्ट झालेल्या असतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे शक्य होत नाही. पुढची अडचण आपल्याला अशी सांगता येईल की बेकायदेशीर व्यवहार. आता अर्थव्यवस्थेमध्ये बेकायदेशीर व्यवहारांचे अस्तित्व असल्यास राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे तसे अवघड होऊन जाते. ठीक आहे. आता बेकायदेशीर व्यवहारांना कायद्याचे कोणत्याही प्रकारचं पाठबळ नसतं, परंतु हे व्यवहार उत्पन्नाची निर्मिती करतात, त्याला आपण काळा पैसा म्हणतो. ठीक आहे. मग बेकायदेशीर व्यवहारामुळे ते राष्ट्रीय उत्पन्नाच्या बेरजेत गृहीत धरले जात नाही. म्हणजे थोडक्यात काय की जो पैसा आपण त्याला पांढरा पैसा आणि काळा पैसा अशी आपण विभागणी करूया की जो पैसावर कर लादला जातो त्याला आपण काय म्हणतो, वैध पैसा म्हणतो किंवा तो कायदेशीर पैसा. तर ह्याच पैशांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो. पण काही लोक बेकायदेशीरपणे किंवा गैरमार्गाने सुद्धा पैसा मिळवतात, उत्पन्न मिळवतात, त्याला आपण काळा पैसा म्हणतो. ठीक आहे, 2 नंबरचा पैसा म्हणतो. तर त्याचा मात्र राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचं मापन केलं जात नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन बिनचूक आपल्याला करता येत नाही. ठीक आहे. पुढची अडचण आपल्याला अशी सांगता येईल की तुलना करणे कठीण होऊन जाते. म्हणजे कसं की राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास नेहमी तुलना करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तुलनेमुळे काय होतं की देशाच्या आर्थिक परिस्थितीचे योग्य दर्शन आपल्याला घडते. परंतु अर्थव्यवस्था गतिमान असतात, त्यांचे स्वरूपसुद्धा सतत काय होत चालते, बदलत असते. तुम्हाला माहिती आहे अर्थव्यवस्था ही गतिशील असते. आज एका क्षेत्रापासून ठराविक उत्पन्न मिळत असेल तर ते क्षेत्र किंवा घटक नंतरच्या काळात नष्ट झालेले असते. त्यामुळे 2 कालखंडातील राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना आपणास करता येत नाही. परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात अडचणी निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. पुढचं अडचण आपल्याला अशी सांगता येईल ती म्हणजे हस्तांतरित उत्पन्नाची अडचण. आता हस्तांतरित उत्पन्न म्हणजे काय, तर काही उत्पन्न हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मिळते, म्हणजेच ते काय हस्तांतरित केलं जातं. मग ते म्हणजे उदाहरण काय सांगता येईल आपल्याला की वडिलांनी शिक्षणाच्या कालावधीत मुलांना खर्च करण्यासाठी दिलेले पैसे, असे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करता येत नाही. परंतु दुसऱ्या व अत्यंत महत्त्वाच्या बाजूने हस्तांतरित उत्पन्नाच्या सहाय्याने व्यक्ती वस्तू व सेवांचा उपभोग घेत असते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन कसे करावे ही अडचण निर्माण होते. ठीक आहे. आता पुढचा एक मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की एकाच पद्धतीचा वापर करता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धती अशा 3 प्रमुख पद्धतीचा आपण वापर केला जातो. परंतु या 3 प्रमुख पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर केला जात नाही. म्हणजे 3ही पद्धतींचा वापर केला जातो, एकाच पद्धतीचा वापर केला जात नाही. आणि अजून एक मुद्दा आपल्याला असा सांगता येतो तो म्हणजे काय की सरकारी सेवा. आता उपभोक्त्यांना ज्या सेवा उपयोगी पडतात अशा सर्व सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात. परंतु कोणत्या सरकारी सेवा उपभोक्त्यांना उपयोगी पडतात व त्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या पाहिजेत, तसेच सरकारच्या कोणत्या सेवा ह्या उत्पादक वापरीत असल्यामुळे एकूण उत्पन्नातून त्या वजा कराव्यात, हे ठरवणं मात्र काय होऊन जातं, सरकारी सेवांच्या बाबतीत कठीण होऊन जातं. अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ज्या तात्विक अडचणी आहे त्या तात्विक अडचणी इथं पाहिल्या. आणि पुढच्या अडचणी आहे त्या म्हणजे कोणत्या, तर सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी. आता तात्विक अडचणीशिवाय विशिष्ट परिस्थितीमुळे राष्ट्रीय उत्पन्नातील काही अडचणी उद्भवतात, त्याला आपण व्यावहारिक अडचणी असं म्हणूया, की ज्या विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या असतात. तर त्यातला पहिली अडचण आपण अशी सांगू शकतो ती म्हणजे वस्तू विनिमय व्यवहार. म्हणजे देशातील सर्वच व्यवहार हे पैशाद्वारे चालतात असे नाही, तर काही व्यवहार हे आजही वस्तू विनिमयाच्या स्वरूपात आपल्याला चालताना पाहायला मिळतात. म्हणजे वस्तूमध्ये देवाणघेवाण केली जाते. जर गावाकडं पाहिलं तर गावामध्ये आजही बरेच व्यवहार हे आपल्याला वस्तू विनिमय पद्धतीनुसार केले जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा व्यवहारांची नेमकी संख्या किती आहे हे सुद्धा समजत नाही. मग अशा व्यवहारांची पैशाच्या भाषेत किंवा किंमत ठरवायची झाल्यास अचूक किंमतसुद्धा आपल्याला लिहिता येत नाही. त्यामुळे अंदाजे मूल्यमापन
केल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं बिनचूक मापन आपल्याला करता येत नाही. पुढची अडचण आपल्याला अशी सांगता येईल की भिन्न स्वरूपाचे व्यवहार. यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना जर देशातील व्यवसायाचे विशेषीकरण झालेले नसेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन हे आपल्याला बिनचूक करता येत नाही. कारण अशा देशामध्ये एक व्यक्ती अनेक व्यवसाय करत असते, बरोबर आहे की नाही. तसेच त्या व्यक्तीला उत्पन्नाचा मार्ग विचारल्यास ती फक्त एकच जो प्रमुख व्यवसाय आहे ना त्याचाच उल्लेख करते. म्हणजे थोडक्यात आपण असं उदाहरण देऊ शकतो की भारतामध्ये शेतकरी हंगामाच्या काळात काही काळ स्वतःच्या शेतीवर काम करतो, काही काळ दुसऱ्याच्या शेतीवर मजुरी करतो, तर काही उत्पन्न तो गाडी भाड्याचा धंदा करून मिळवतो. मग अशा व्यक्तीचे खरे उत्पन्न आपणास समजत नाही, कारण तो ज्यावेळेस त्याचं उत्पन्न सांगतो त्यावेळेस तो फक्त त्याच्या स्वतःच्या शेतीतलंच उत्पन्न सांगतो, पण त्याने इतर साईड बाय साईड हे जे काही दुसरे म्हणजे दुसऱ्या माध्यमातून जे उत्पन्न मिळवलेले आहे त्या उत्पन्नाचा मात्र तो उल्लेख करत नाही. आणि त्यामुळे काय होतं की राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचणी निर्माण होतात. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपल्याला किंवा पुढची अडचण आपल्याला अशी सांगता येईल की दुहेरी मापन. राष्ट्रीय उत्पन्नातील प्रमुख अडचण म्हणजे दुहेरी मापन होय. दुहेरी मापन म्हणजे काय की एकच उत्पन्न दोन वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा मापन होण्याची शक्यता. मग काही वेळा देशातील व्यवहार हे एकमेकात इतके गुंतलेले असतात की ते वेगळेच होऊ शकत नाही. याचा परिणाम राष्ट्रीय उत्पन्न खोटे ठरवण्यात होतो. म्हणजे थोडक्यात काय की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना कधीकधी एकाच वस्तूचं दुहेरी मापन होण्याची दाट शक्यता असते. ही सुद्धा एक फार मोठी अडचण आपल्याला पाहायला मिळते. पुढची अडचण आपल्याला अशी सांगता येईल की सांख्यिकीय माहितीचा अभाव. आता राष्ट्रीय उत्पन्न हे सांख्यिकीय माहितीच्या आधारेच मापन केले जाते, बरोबर आहे की नाही. आकडेवारी किती प्रमाणात उपलब्ध आहे यावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. आकडेवारी गोळा करणे, तिचे वर्गीकरण करणे, ती ठराविक तक्त्यात भरणे, त्यास आकडेवारीचे संकलन असं म्हटलं जातं, बरोबर आहे. ही आकडेवारी योग्य प्रमाणात अचूक व योग्य वेळी उपलब्ध झाली नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज हे पूर्णपणे चुकतात आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळं सांख्यिकीय माहितीवरच राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन म्हणजे होऊ शकतं किंवा ते मापनाचं यश अपयश अवलंबून असतं. जर ही सांख्यिकीय माहिती जर व्यवस्थित मिळाली नाही, परिपूर्ण जर अशी मिळाली नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. पुढची अडचण आपल्याला अशी सांगता येईल की आकडेवारी गोळा करण्यातील अडचणी. आता देशामध्ये आकडेवारी गोळा करण्याची यंत्रणा जर नसेल आणि यंत्रणा असूनही ही आकडेवारी उपलब्ध होत नसेल तर विविध क्षेत्रांचे केवळ अंदाजच आपल्याकडे मांडले जातात. ठीक आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नाचे खरे स्वरूप मात्र त्याच्यातून आपल्याला समजून येऊ शकत नाही. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचणी निर्माण होऊ शकतात. पुढची अडचण आपण अशी सांगू शकतो की मापनाच्या सदोष पद्धती. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी ज्या पद्धती उपलब्ध आहेत त्या इतक्या सदोष आहेत की त्याचा वेगवेगळा वापर केला तर आकडेवारीसुद्धा आपल्याला वेगवेगळी उपलब्ध होती. म्हणजे थोडक्यात उत्पन्न पद्धती, उत्पादन पद्धती आणि खर्च पद्धती या तिन्ही पद्धतीचा वापर करून जर राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी काढायचा प्रयत्न केला तर तिन्ही पद्धतीपासून मिळणारी आकडेवारी ही वेगवेगळी येऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मात्र काय होतं, उत्पन्नाच्या मापनामध्ये गोंधळ निर्माण होऊन राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा चुकीचा येतो. ठीक आहे. आणि पुढचं एक अडचण आपण अशी सांगू शकतो की योग्य मापनदंडाचा अभाव. म्हणजे काय तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केवळ पैशात केले जाते. ठीक आहे. पैशाशिवाय हे मापन अशक्य आहे. पैशाचे मूल्य कधी स्थिर राहत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यात सारखे चढ उतार होत असतात. मग अशा प्रकारे मापदंडाचेच मूल्य स्थिर राहत नसेल तर राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन मात्र बिनचूक होऊ शकत नाही. अजून एक अडचण आपल्याला अशी सांगता येईल ती म्हणजे काय की लोकांचे असहकार्य. ही एक अडचण आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल. म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी लोकांचं सहकार्य फार गरजेचं असतं, आवश्यक असतं. ते जर नीट मिळाले नाही किंवा लोकांकडनं
ही माहिती जर बिनचूक मिळाली नाही तर मापनाचे कार्य मात्र काय होऊन जाते, अवघड होऊन बसते. भारतात बऱ्याच वेळा नकळत लोकांकडनं असं असहकार्य दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या 3 पद्धती आहे त्या 3 पद्धती पाहिल्या आणि त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापना म्हणजे राष्ट्राचं उत्पन्नाचं मापन करत असताना कोणकोणत्या अडचणी भेडसावतात त्या अडचणींचं आपण इथे सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.